नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी गाईड्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जे काय ॲग्रीचं अपडेटेड शेड्यूल आहे तर ते नक्की काय आहे, डेट किती पुढे गेलेले आहेत तर ते आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर इथून पुढे डेट वाढतील का नाही याबाबत चर्चा करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, न टाईमपास करता जे काय आपली लास्ट डेट होती 22 तारीख, तर ती आता पुढे ढकललेली आहे। 28/7/2024 पर्यंत आपल्याला फॉर्म फिल करता येणार आहे। तर जे काय अपडेटेड शेड्यूल आहे तर ते काय नक्की आहे पाहूया। तर जे काय तुमची शेवटची तारीख आहे फॉर्म भरण्याची ती 28/7/2024 असणार आहे। त्यानंतर तुमची जी काय अंतिम गुणवत्ता यादीची प्रसिद्धी जी आहे तर ती 1/8/2024ला लागणार आहे। त्यानंतर तुमचा ग्रॅव्हियन्स पिरियड हा 2 ते 4 तारखेपर्यंत असणार आहे। त्यानंतर तुमचा ग्रॅव्हियन्स पिरियड ॲक्सेप्ट झाला की नाही याची PDF 5/8/2024ला लागणार आहे। त्यानंतर तुमची जी काय फायनल मेरिट लिस्ट आहे तर ती 6/8/2024ला लागणार आहे। त्यानंतर तुमचा जो काय पहिला राऊंड आहे कॅप राऊंडचा, तर त्याची प्रसिद्धी करण्यासाठी 6/8/2024ला किती जागा उपलब्ध आहेत याची PDF जाहीर होणार आहे। त्यानंतर तुमचा जो प्रेफरन्स फॉर्म आहे तर तुम्हाला 7 ते 8 तारीख या 2 दिवसामध्ये तुम्हाला भरायचा आहे। त्यानंतर तुमचा पहिला राऊंड हा 10 तारखेला असणार आहे, त्याची रिपोर्टिंग 11 ते 13 पर्यंत असणार आहे। त्यानंतर जे की कट ऑफ असणार आहे पहिला राऊंड झाल्यानंतरची, तर ती 14/8/2024ला जाहीर होणार आहे। त्यानंतर दुसरी जी फेरी आहे तर ती 14/8 ते 16/8मध्ये तुम्हाला दुसऱ्या फेरीचा प्रेफरन्स फॉर्म भरायचा आहे आणि तुमची दुसरी फेरी 17/8/2024ला जाहीर होणार आहे। त्यानंतर त्याचं रिपोर्टिंग असणार आहे 18/8/2024 ते 20/8/2024। तर विद्यार्थी मित्रांनो, रिपोर्टिंग कालावधी म्हणजे काय की जर तुमचा कॅप राऊंडला जर नंबर लागला तर तुम्हाला रिपोर्टिंगच्या पिरियडमध्ये तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन कॉलेजला ॲडमिशनसाठी जावं लागतं। त्यानंतर दुसऱ्या फेरीनंतरचे कट ऑफची लिस्ट 21/8/2024ला लागणार आहे। त्यानंतर तिसऱ्या फेरीकरिता आपल्याला प्रेफरन्स फॉर्म 21/8 ते 22/8मध्ये भरायचा आहे। त्यानंतर तिसरा राऊंड तुमचा 24/8/2024ला लागणार आहे। त्यानंतर तुमची रिपोर्टिंग 25 ते 27पर्यंत असणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, असं हे शेड्यूल होतं अपडेट झालेलं। तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि विद्यार्थी, राहिला एक प्रश्न की तुमचे इथून पुढे ही तारीख वाढत जातील का, तर असं अचानक काही सांगू शकत नाही। कारण का तर फॉर्म फिल कमी झालेले आहेत, त्याच्यामुळे तारीख ही तारीख वाढत असते। पण मला तर वाटतं की ही शेवटची तारीख असेल, इथून पुढे कुठल्याही प्रकारची तारीख ही वाढणार नाही। आणि ज्या विद्यार्थ्यांचे ग्रॅव्हियन्सला रिमार्क आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी ते डॉक्युमेंट्स लवकरात लवकर करेक्शन करून ठेवावे, जेणेकरून ग्रॅव्हियन्स पिरियडला काही प्रॉब्लेम येणार नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आपल्या काउन्सिलिंग बॅचला जॉईन व्हायचं असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही काउन्सिलिंग बॅच जॉईन करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये, भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।